मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी येथील बोगस डॉक्टर तन्वीर हरुण देशमुख, त्याचा सहकारी फिरोज शेख आणि त्यांच्या बेकायदेशीर नेटवर्कची अवैध औषध कंपन्यांची आणि देशद्रोही संबंधांची कसून चौकशी करण्याबाबत राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। राहुरी येथील तहसीलदार अमित पवार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। त्यामध्ये म्हटलंय की तन्वीर हरुण देशमुख यांना कोणत्याही अधिकृत वैद्यकीय पदव्या नसताना केवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे दवाखाना सुरू केला होता। याद्वारे त्यानं अनेक सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ केला। त्यानं मोठी आर्थिक फसवणूक केली आहे। तन्वीर देशमुख याच्यासोबत बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर फिरोज शेख याच्याही सर्व कागदपत्रांची, पदव्यांची आणि काउन्सिल नोंदणीची कसून तपासणी करण्यात यावी। त्याचा या संपूर्ण गैरप्रकारामध्ये आणि नेटवर्कमध्ये काय सहभाग आहे याचा छडा लावणं अत्यंत गरजेचं आहे। सदर बोगस डॉक्टर आपल्या केंद्रामध्ये रुग्णांवरती उपचार करण्यासाठी ज्या औषधांचा वापर करत होते त्या अवैध औषध कंपन्यांची आणि औषध पुरवठा करणाऱ्या एजन्सीची सखोल चौकशी करण्यात यावी। ही बनावट औषधं कुठे तयार करण्यात येत होती आणि या रॅकेटमध्ये कोणत्या बनावट कंपन्या सहभागी होत्या याचा छडा लावणं रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे। जिल्ह्यामध्ये सध्या अवैध वैद्यकीय व्यवसायाचं जाळं पसरलंय। राहता तालुक्यातील अवैध गर्भलिंग निदान तपासणी आणि नुकतेच श्रीरामपूर येथील डॉक्टर राज अजीज शेख याला गर्भपाताच्या औषध विक्री प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। या दोनही प्रकरणांशी या टोळीचा थेट संबंध किंवा औषध पुरवठ्यामधील सहभाग असण्याची दाट शक्यता आहे। तसेच सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोपी तन्वीर देशमुख आणि त्याच्या सहकाऱ्यांचे संबंध पुणे बेकरी बॉम्ब ब्लास्ट मास्टरमाइंड बंटी जहागीरदार याच्याशी असल्याचा संशय आहे आणि या बोगस डॉक्टरांच्या टोळीला देशविघातक कृत्यांसाठी कुठून आणि कसे फंडिंग होत होतं याचा ATS किंवा विशेष पथकाद्वारे सखोल तपास व्हावा। या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन पोलीस प्रशासनानं संबंधित आरोपींवरती केवळ वैद्यकीय फसवणूक नव्हे तर देशद्रोहाच्या आणि अवैध औषध पुरवठ्याच्या दृष्टिकोनामधनं कसून चौकशी करावी आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राहुरी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। मनोज साळवे, C24 राहुरी।